काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर प्रथमच शरद पवार यांची जी सभा आहे ती शिरूर लोकसभा मतदारसंघात होताना आपल्याला पाहायला मिळते। सध्या जी सभा आहे आज ती आंबेगाव तालुक्यात होताना पाहायला मिळते। तर राष्ट्रवादीमध्ये ज्यावेळेस फूट पडली त्यावेळेस प्रथमच शरदचंद्रजी पवार यांची जी सभा आहे ती आंबेगाव तालुक्यात होणार होती, मात्र काही कारणास्तव ती सभा झाली नाही। मात्र आता आज दुपारी 3 वाजता शरद पवार यांची सभा आंबेगाव तालुक्यातील मनसर या ठिकाणी होताना पाहायला मिळतं। या ठिकाणी आपण पाहतो की कशा प्रकारे सध्या जी बैठक व्यवस्था आहे ती केलेली आहे। संपूर्णतः 6 एकरमध्ये ही सभा होणार असून भारतीय बैठकीनुसार ही सभा होणार आहे। एकंदरीत आपण ज्या पद्धतीने पाहतो की जी 3 वाजता सभा होणार आहे त्याची तयारी सध्या सुरू आहे। या ठिकाणी कटआउट लावलेले आहेत। आपल्यासोबत येथील आयोजक आहेत देवदत्त निकम, ज्यांनी आयोजन केले। मला सांगा की कशा प्रकारे आयोजन केलेलं आहे, किती लोक या ठिकाणी येतील? गेले 15 दिवसापूर्वी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, त्याचप्रमाणे पक्षाचे राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी मंचर येथे आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभेचं आयोजन करण्याची तारीख दिल्यानंतर लोकांमध्ये एक मोठा आनंद निर्माण झाल्याने एक उत्साहामध्ये ही सभा संपन्न होत आहे। इथं कुठल्याही प्रकारे लोक आणण्याकरता वगैरे काय कुठली व्यवस्था केली नाही, स्वतःहून मोठ्या प्रमाणामध्ये लोक येणार आहेत आणि साधारणतः ही जागा 6 एकरच्या दरम्यान आहे। भारतीय बैठकीने 60 ते 70 हजार लोक या मैदानामध्ये बसतील अशा प्रकारची ही सर्वात मोठी सभा होईल अशी आमची अपेक्षा आहे। तुषार सह मी सुनील जगरे, TV9 मराठी, आंबेगाव।